नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे हळदीचं लोणचं. तर हे ओल्या हळदीचं लोणचं आपण आज बनवणार आहोत. याच्यासाठी आपण 1 पाव ओली हळद घेतलेली आहे. तर इथे आपण ही ओली हळद घेतली आहे आणि ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, साफ करून घ्यायची आहे. तर अशी आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर ही साल आपण याची अशी काढून घेणार आहोत. तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल. तर इथे आपल्याला अशी ही साल काढून घ्यायची आहे. तर चवीला खूप छान होतं हे हळदीचं लोणचं. नक्की करून बघा. हेल्दी रेसिपी आहे. तर इथे हळदीची साल आपण काढून घेतलेली आहे. तर अशी आपल्याला ही हळद साफ करून घ्यायची आहे. आणि इथे आपण एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. हा आपल्याला या लोणच्यामध्ये घालायचा आहे. याची पण आपण साल काढून घेणार आहोत आणि हे सगळं आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे सगळं किसून घेणार आहोत. इथे आपण ही किसणी घेतली आहे आणि याने आपल्याला हे सगळं किसून घ्यायचं आहे. तर याच्या आधीही मी भरपूर लोणच्याच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशी आपल्याला ही हळद आणि अद्रक किसून घ्यायचं आहे. हे हळदीचं लोणचं तयार झाल्यानंतर आपण 6 महिने वापरू शकतो. हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर इथे अद्रक पण आपलं किसून झालेलं आहे आणि या रेसिपीसाठी आपण मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तिळाचं तेल पण आपण या लोणच्यासाठी घेऊ शकतो. तर इथे आपण मोहरीचं तेल घेतलेलं आहे 100 ते 150 ग्राम. हे आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तर इथे तेल छान गरम झालेलं आहे. यात आपल्याला अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे. तर तेल थोडं थंड झाल्यानंतर यात हे सगळे मसाले आपल्याला घालायचे आहेत. इथे मोहरीची डाळ आपण घातली आहे 2 टेबलस्पून. मेथीचे दाणे घातले आहेत 1 टीस्पून. जाडसर आपण ते बारीक करून घेतले होते. तिखट घातलं आहे 2 टीस्पून. मीठ घातलेलं आहे 1 ते 1.5 टेबलस्पून. हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. यात किसून घेतलेली हळद आणि अद्रक घालायचं आहे. तर तेल थोडं थंड झाल्यानंतर सगळे मसाले आपण यात घातलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. सोपी रेसिपी आहे. चवीला छान होतं हे हळदीचं लोणचं. तर नक्की करून बघा. यात आपल्याला अर्धा कप निंबाचा रस घालायचा आहे. तर इथे आपण निंबाचा रस यात घातलेला आहे आणि हे असं छान मिक्स करायचं आहे. तर इथे आपलं हे हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. तयार झाल्यानंतर 1 दिवस आपल्याला हे बाहेर ठेवायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण हे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहोत आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपण हे 6 महिने वापरू शकतो. तर इथे आपलं हे हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.